सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंगरंशितम द्विषस्तु पापजात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण 3 अध्याय पाहिले आणि कर्माची गती कशी गहन असते आणि जे आपण प्रत्येक कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचं शुभ किंवा अशुभ असं फल आपल्याला प्राप्त होत असतं आणि ब्रह्मदेवा आणि देवता सहित सर्वच देवतांना हे कर्मफल काय प्राप्त होणार आहे हे माहीत नसतं आणि आपल्या संचय जो असतो त्याच्यानुसार आपलं वर्तमान काळातील अनेक कर्म घडत असतात। तर त्यामुळे इथे जे काही कर्म घडतं तर ते आपल्या किंवा इतरांच्या हातून त्यामध्ये जन्मसंचयात पूर्व जे कर्म करून आलेलो आहे अनेक जन्मांमध्ये त्याचाही मोठा वाटा असतो। तर ह्या सर्व व्यापक दृष्टीने आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की इथं प्रत्येक व्यक्ती आपल्यासहित प्रत्येक व्यक्ती ही निर्दोष आहे आणि त्यामुळे आपण आपल्या हातून अगदी चांगलं खूप अत्यंत श्रेष्ठ कर्म जरी घडलं तरीसुद्धा त्यात हुरळून न जाता भगवत स्मरणात राहणं आवश्यक आहे आणि आपल्या हातून एखादं चुकीचं कर्म जरी घडलं तरीसुद्धा आपणाला भगवत स्मरणातच राहायचं आहे आणि असं दोन्ही कोणत्याही प्रकारची कर्म घडली तरीसुद्धा आपणाला भगवंताच्या चिंतनात राहून पुढे जाणं आवश्यक आहे। तरच आपण ह्या कर्माच्या गतीच्या पलीकडे जाऊ शकतो आणि कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो आणि आपण आत्मसाक्षात्कारासाठी आपली चित्ताची धारणा होऊ शकते, अन्यथा आपण या कर्माच्या बंधनातच अडकणार। तर त्यासाठी आपली दृष्टी शुद्ध स्वच्छ राहण्यासाठी आपणाला हा जो राजर्षी जे होते त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अत्यंत अनमोल महत्त्वाचं आहे। आता काल आपण आणखी 3 अध्याय पाहिले त्याबरोबरीने की अमरेश्वर कसं तिथे बाणासुराने तिन्ही देवतांना प्रसन्न करून त्रिपुर त्यांना 3 पूर प्राप्त झाले होते आणि तरीसुद्धा बाणासूर हा असुर प्रवृत्तीने असुर असल्यामुळे तीन पूर प्राप्त होऊ नये तो इंद्रदेवतेच्या राज्यावरती पण त्याने आक्रमण केलं होतं। तर असा हा कारण असुर असल्यामुळे त्यामध्ये हाव होती आणि त्या परिणामी त्याची हाव कमी करण्यासाठी त्याला धडा शिकवण्यासाठी साक्षात श्री शिवशंकरांना यावं लागलं आणि त्यांनी त्रिपुराला उद्ध्वस्त करण्यासाठी जे पावलं उचलली त्यामध्ये ज्या ज्वाला निर्माण झाल्या त्या ज्वालांनी तिन्ही त्रिपुर जळले आणि ते तिन्ही तुकडे त्रिपुरांचे ते अमरकंटक इथं पडलं, एक गंगासागर आणि एक श्रीशैल पर्वतावरती पडलं, पर्वताच्या इथे। आणि अमरकंटक इथे पडलं तिथेच ज्वालेश्वर लिंग निर्माण झालेलं आहे, तिथे ते ज्वालेश्वर लिंग या नावाने प्रख्यात आहे। तर जेव्हा ह्या ज्वाला निर्माण झाल्या त्यावेळेला नर्मदा मैया आणि सर्वच त्रिपुरांच्या आसपास असलेली सर्वच भगवंताची लिंग शिवलिंग ही नष्ट झाली नाहीत। तर हे इथे त्या सांगितलेलं आहे आणि त्यासाठी हे अमरेश्वर तीर्थ
हेही आपण काल पाहिलं. आता आपण पुढील अध्याय पाहूयात. अध्याय 30वा, रेवा चरु संगम वर्णन. रेवा चरु संगम वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ऋषीनामयुतं राजन् वासिनां गर्गश्च शौनको दक्षस् सर्वेषां धर्मतः पिता. ऋषीनामयुतं राजन् नैमिषारण्यवासिनां गर्गश्च शौनको दक्षस् सर्वेषां धर्मतः पिता. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, नैमिषारण्यात 10,000 ऋषी वास्तव्य करत होते. त्या सर्वांचे गर्ग, शौनक व दक्ष महर्षी धर्मानुसार पित्यासम होते. हे राजा, ते तिथे राहत असताना एक आश्चर्य झाले. हिरण्या नावाची ही नगरी तुम्ही पाहिली असेल अथवा त्या नगरीसंबंधी तुम्ही ऐकले असेल, जिथे कुबेराच्या धनसंपन्न रमणीय नगरीप्रमाणे फुलांनी समृद्ध वृक्षांनी भूषित हिरण्यवेगा नावाची नदी होती. सुवर्ण कुंपण व तोरणासहित 7 चौक असलेल्या गृहांनी सामावलेली गंधर्व वाजवत असलेल्या वेणू व विणांच्या मधुर स्वरांनी निनादणारी नागरी धनवान राजांनी पूजित, अग्निहोत्री विद्वान वेदज्ञ ब्राह्मणांनी युक्त व सर्व उत्सवांनी समन्वित ती रमणीय नगरी होती. कुबेरासमान धनसंपन्न व परम आनंदी राजाने श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मुनिश्रेष्ठ दक्ष प्रजापतीला साष्टांग नमस्कार करून त्यांच्याद्वारे अनेक सहस्त्र ब्रह्मतेजयुक्त मुनींबद्दल ऐकून विचारले. सौत्रामणी व सोमयज्ञ कोणत्या देशात सिद्ध होतात ते कृपा करून सांगावे, कारण हे मुनिश्रेष्ठ, आपण सर्व धर्माचे जाणकार आहात. तेव्हा सूर्यपुत्र हिरण्यबाहूला मुनिश्रेष्ठ दक्ष वदले, पुष्कर नावाचे तीर्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. हे राजा, तिथे जे पूजन व हवन केले जाते ते करोडपट असते. ब्राह्मणांच्या कृपाप्रसादाबद्दल तर इथे काही शंकाच नाही. त्यांचे हे वचन ऐकून त्या मुनींना राजा वदले, हे भगवान, माझा यज्ञ शुभ पुष्कर तीर्थात व्हावा. सर्व वेद पारंगत श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, आपणा व्यतिरिक्त या पृथ्वी तलावर कोण दीक्षा द्यायला समर्थ आहेत. तेव्हा त्या श्रेष्ठ राजर्षीने सांगितले, असेच व्हावे. त्यानंतर 10 लाख गायी, 1.5 लाख घोडे, 52,000 हत्ती, 10,000 रथ, कुबेराच्या धनाप्रमाणे मणिमाणिक रत्ने व असंख्य वस्त्राभूषणांनी युक्त सर्व सामग्रीसहित राजर्षी पुष्करला गेलेत. अनेक प्रकारचे भक्ष्य, भोज्य व पेय सिद्ध करून पवित्र व श्रेष्ठ पुष्करमध्ये यज्ञ प्रवृत्त झाला. श्री ब्रह्मदेवाला व देवराज इंद्राला आवाहन केले. अन्य देवांचे काहीच कार्य नव्हते, कारण या दोघांच्या पूजनाने जणू त्यांनी सर्व देव पूजले. श्री महादेव यज्ञ भागास योग्य नाही व श्री विष्णू यज्ञाचे याजक नाहीत. तसेच सूर्य, वरुण, चंद्र व अन्य देवही नाहीत. कारण हे भरतवंशोत्पन्न राजा, अमित तेजस्वी राजाचा यज्ञ वेदमूलक होता. हे राजा, वेदध्वनी व यज्ञाच्या धुराने पृथ्वी व आकाशातील अंतर व्यापले होते. या अंतरातच यज्ञछिद्र शोधण्यात तत्पर सेनेसहित महाबलवान देवांचा पराजय व दैत्यांचा विजय व्हावा यासाठी पाठवलेले देवाच्या मार्गातील जणू काटेच असे सर्व असुर तिथे आलेत. त्यांना असुरांचा राजा निकेतूने सांगितले होते, या यज्ञात श्री रुद्रदेव व श्री विष्णू नाहीत. तसेच श्री ब्रह्मदेव तर पुजारी असल्यामुळे त्यांच्यापासून भय नाही. शिवाय ब्राह्मण ज्ञान दुर्बल आहेत. तेव्हा दानव, दैत्य, भूत, वेताळ व राक्षसांनी तेथे जाऊन यज्ञांग सोमप्राशन करून ब्राह्मणांचे भक्षण करावे. त्यानुसार त्यांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला. ब्राह्मणांचे भक्षण केले, अग्नी विझवला, यज्ञयूप व यज्ञमंडप तोडून नासधूस केली. नग्न आसुरांनी बलात्कार करून ऋषीपत्नींना भ्रष्ट केले. प्राण धोक्यात असल्याचे वाटून ऋषिकुमार भयभीत झाले. श्री ब्रह्मदेव व देवगणांसहित देवराज इंद्र पळून गेलेत. या प्रकारे
यज्ञाचा विध्वंस झाल्यावर हे भरतवंशोत्पन्न राजा चक्रवर्ती श्रेष्ठ राजा हिरण्यबाहू ब्राह्मणांवर क्रोधित झालेत. पापी दुराचारी भिक्षुक ब्राह्मण निघून गेलेत. यज्ञ सामग्री घेऊन दैत्यही स्वस्थानी निघून गेलेत. मी सुद्धा एकाकी पत्नीसह घोड्यावर स्वार होऊन निघून जातो, कारण पौरुषत्व दाखवण्याची व क्रोधित होण्याची ही वेळ नाही. ज्या यज्ञात श्री शिवशंभू महादेव, शंख चक्र गदाधारी श्री विष्णू, सूर्य व चंद्र नाही, तो यज्ञ कसा सिद्ध होऊ शकेल? अतिलोभी पापी ब्राह्मण यज्ञ रक्षणार्थ समर्थ होऊ शकत नाहीत. जर माझे बोलणे सत्य असेल तर हे सर्व ब्राह्मण ब्रह्मराक्षस होतील व हे स्थान काट्यांसहित निर्जल व चैतन्यरहित होईल. त्या राजालाही दक्ष आदी ब्राह्मणांनी शाप दिला. क्षत्रियांमध्ये अधम व यज्ञ रक्षणार्थ समर्थ न झाल्यामुळे 12 वर्ष तू निःसंशय गाढव होशील. परस्परांना शाप दिल्यामुळे ते गाढव व ब्रह्मराक्षस झालेत. हा वृत्तांत तुम्हाला सांगितला. ज्यात हरिहर नाहीत तो यज्ञ, ते दान, तप, पठन, वेदोक्त कर्म, तो वैदिक धर्म, स्वर्ग, व्रत व षटकार सर्व पापनाशक होऊ शकत नाही. काय सांगतात? ज्यात हरिहर नाही तो यज्ञ, ते दान, तप, पठन, वेदोक्त कर्म, तो वैदिक धर्म, सर्व व्रत, स्वर्ग, व्रत व षटकार सर्व पापनाशक होऊ शकत नाही. हे भरत वंशोत्पन्न राजा, या कालावधीत देवर्षी श्रीनारद यज्ञ पाहण्यासाठी पुष्करला आलेत. त्यावेळी पापकर्मी दैत्यांनी यज्ञ नष्ट केल्यावर वेदपारंगत श्रेष्ठ ब्राह्मण देवर्षी श्रीनारदाला हिरण्यभाऊ राजा म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, क्षुद्र ब्राह्मणांनी यज्ञनाश केला. मी यज्ञ रक्षणार्थ समर्थ होतो. तसेच यज्ञाचा विध्वंस करणाऱ्यांचा नाश करू शकत होतो. मग दैत्य व दानवांच्या बाबतीत काय अशक्य होते? पण मी हरिहर रहित यज्ञ केल्यामुळे काहीच करू शकलो नाही. आता ब्राह्मणांच्या शापाने भयभीत अशा मला गाढवाची योनी प्राप्त होईल. तेव्हा हे त्रिकालज्ञ, तिन्ही वेदांचे जाणकार देवर्षी, कोणत्या उपायाने ऋत्विज ब्राह्मणांसहित मी स्वर्गलोकात जाईन? हे नारद मुनी, तुम्ही यावेळी इथे येऊन आमच्यावर मोठी कृपाच केली आहे. त्या ऐश्वर्य संपन्न श्रेष्ठ राजाला श्री नारद मुनी बदले, हे महाभाग राजा, मी जे सांगतो ते तुम्ही नीट समजून घ्या. श्री नर्मदा व चरुक संगमात पंचलिंग आहेत. तिथे स्नान करणारा स्वर्गात जातो, शिवाय मरणोत्तर त्यास पुनर्जन्म प्राप्त होत नाही. हे राजा, तुम्ही ब्रह्मराक्षस ब्राह्मणांसहित तिथे जा आणि यज्ञ, तप व दान यापेक्षा श्रेष्ठ शिवध्यानात मग्न राहा. काय सांगतात की हे महाभाग राजा, मी जे सांगतो ते तुम्ही नीट समजून घ्या. श्री नर्मदा व चरुक संगमात पंचलिंग आहेत. तिथे स्नान करणारा स्वर्गात जातो, शिवाय मरणोत्तर त्यास पुनर्जन्म प्राप्त होत नाही. हे राजा, तुम्ही ब्रह्मराक्षस ब्राह्मणांसहित तिथे जा आणि यज्ञ, तप व दान यापेक्षा श्रेष्ठ शिवध्यानात मग्न राहा. हे केल्यास शापामुळे दूषित ब्राह्मणांसहित तुम्ही त्वरित पापमुक्त व्हाल. तिथे भैरव रूप धारण केलेला असुर ठार झाला. तिथे पापप्रणाशन, ऋणमोचन, चतुष्केश्वर, सिद्धेश्वर तसेच 5वे वारुणलिंग प्रतिष्ठापित आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य, ज्यावेळी भैरव नृत्य करतात त्यावेळी त्यांचे रूप कसे असते हे सर्व तुम्ही मला सांगा. हे प्रभू, आपण एवढी कृपा करावी. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे राजा, पूर्व काळात पार्वती देवीने कौतुकाने श्री महादेवाला सांगितले, अन्य गोष्टींपेक्षा नृत्याच्या रूपाबद्दल कथन करावे. आता इथे हे हिरण्यबाहू राजा, ब्राह्मणांनी असं विष्णू आणि श्री शिवशंकर उपस्थित नसताना किंवा त्यांना न स्मरता यज्ञ केला आणि त्याचे दुष्परिणाम, तिथे असुर आले, असुरांनी तो यज्ञ उद्ध्वस्त केला आणि तिथं भगवंत उपस्थित नसल्यामुळे तो यज्ञ सफल होऊ शकला नाही आणि सर्व काही तिथं यज्ञातून शांतता किंवा सुख प्राप्त होण्याच्या ऐवजी तिथे सर्व अघटित घडलेलं आहे. आणि त्यावेळेला ब्राह्मणांनी त्या भाऊ राजांना
पण शाप दिलेला आहे. असे सर्व प्रकार घडला तर त्यातून मुक्त होण्यासाठी इथे नारद मुनींनी त्या राजाला श्री नर्मदा तटी जाऊन यज्ञदान तप करण्यास सांगितलं आहे. इथे महत्त्वाचं सांगतायत की तुम्ही नर्मदा तटी जा आणि इथं पंचलिंग आहेत आणि तिथे स्नान करणारा स्वर्गात जातो. इथे त्यांनी दिले तुम्ही ब्रह्मराक्षस ब्राह्मणांसहित तिथे जा आणि यज्ञ तप व दान यापेक्षा श्रेष्ठ शिवध्यानात मग्न राहा. आता हे सर्व करतो आपण, यज्ञ करू किंवा दान करू आणि तपही करू, तर त्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान असणं अत्यंत आवश्यक आहे, हे इथे सांगितलेलं आहे. आता यज्ञ केला पण त्या यज्ञामध्ये तिथे भगवंताची उपस्थिती किंवा तिथं अधिष्ठान ब्राह्मणांनी तिथं ठेवलं नव्हतं. त्याचे परिणाम म्हणून तिथे आलेल्या असुरांनी तो यज्ञ नष्ट केलेला. तर इथे महत्त्वाचं सांगितलं आहे की नर्मदा तटी जाऊन यज्ञदान तप यापेक्षा श्रेष्ठ ध्यानात मग्न राहा. शिवाचं स्मरण करा, त्याचं ध्यान करा, हे सांगितलेलं आहे. त्यामुळे तेव्हाच आपण आपली गती, आपली उद्धार होऊ शकते, हे ह्यातून आहे. अन्यथा अनेकदा असं होतं की आपण स्मरण असणं भगवंताचं आवश्यक आहे. आपण अनेकदा अशी कर्म सर्व करत असतो, परंतु ते स्मरण आतून किती आहे हे ह्याला महत्त्व आहे. शिवध्यान ध्यान करणं हे महत्त्वाचं आहे, हे इथे आहे. आता पुढे सांगतायत की त्यानुसार ते राजा तिथं हिरण्यभाऊ गेलेले आहेत. आता इथे जो नृत्य रूपाबद्दल कथन करावे. पार्वती देवी श्री महादेवाला जे सांगते ते इथे घटना सांगतायत की अन्य गोष्टीपेक्षा नृत्याच्या रूपाबद्दल कथन करावे. तेव्हा श्री महादेवाने शांत रूप त्यजून अति दारुण रूप धारण केले. एका पावलात पृथ्वी तळ दाबले, दुसऱ्या पावलात चराचरासहित ब्रह्मांड दाबले, जे पंचलिंगांनी युक्त दारुवण नावाने प्रसिद्ध झाले. श्री ब्रह्मदेव बदले, हे प्रिये, या रूपात असुराला मारून मी नृत्य केले. हे चंडी, त्या दारुवणात लोक भयंकर रुद्र आहे. हे राजा युधिष्ठिर, हे कार्तिक स्वामीला सांगितलेले पुराण मी तुम्हाला कथन केले. पूर्व काळात पार्वती देवी व स्वामी कार्तिकेयास श्री महादेवाने कथन केले होते. श्री नारद मुनी राजाला म्हणाले, हे नृप, श्री नर्मदा व चरुसंगम स्थानी तुम्ही जा, तिथे केवळ स्नान केल्याने शापमुक्त व्हाल. राजा युधिष्ठिर त्यावेळी हे सांगून श्री नारद मुनी तेथून निघून गेलेत. त्यानंतर हिरण्यभाऊ राजा स्वपरिवार तसेच शापभ्रष्ट दक्ष, शौनक व गर्ग आदी ब्राह्मणांसहित श्री नर्मदा व चरुसंगमात त्वरित गेला. तिथे त्या राजर्षींनी स्नान करून व तिलोदक देऊन त्याच वेळी त्या दारुवणात पंचलिंगांचे पूजन केले. त्यानंतर सिद्धेश्वर, चरुलिंग, ऋणमोचन, पापप्रणाशन आणि अन्य भुक्ती मुक्ती देणारे उत्तम चंडिकेश्वराचे यथाविधी पूजन करून श्री महादेवाच्या भक्तीत रत राहून श्री शिवशंकराची विविध स्तोत्रांनी स्तुती केली. श्री महेश्वर, आपल्या विना तप, दान, यज्ञ, स्वर्ग व मोक्षाची मी इच्छा करत नाही. आपल्या विना तप, दान, यज्ञ, स्वर्ग व मोक्षाची मी इच्छा करत नाही. जिथे हरिहर नाही तिथे सर्व निष्फल आहे. त्यानंतर श्री महादेव संतुष्ट होऊन राजाला वदले, तू वर माग. हिरण्यभाऊ श्री शिवाला प्रसन्न करून म्हणाले, हे देव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर श्री महादेव, या गाढवाच्या योनीतून मला मुक्त करा. इथे प्राण सोडणाऱ्या पापी नराधमांना सुद्धा आपल्या शिवलोकात स्थान प्राप्त व्हावे, हे माझे वचन सत्य व्हावे. निर्विघ्न यज्ञसिद्धी, श्रेय, दान व तप असावे, असेच व्हावे, हा वर देऊन श्री शिवशंकर अंतर्धान पावले. ते शापमुक्त धर्मात्मा दिव्य शरीर धारण करून व इच्छित यानावर आरूढ होऊन निज परिवारासहित छत्र धारण करून भाटांकडून स्तुती केली जात असताना परम आनंदाने यज्ञ करण्यास अन्य ब्रह्मवादी याजकांचा शोध घेण्यासाठी हिरण्यपूरला गेलेत. ते अंतर पार करून श्री नारद मुनी सुद्धा त्या नगरात आलेत.
हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील रेवा चरुसंगम वर्णन नावाचा 30वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे महत्त्वाचं ह्या अध्यायात आहे की कोणतंही आपण जे काही कर्म करू त्यामध्ये अ, श्री शिवशंकराचं अधिष्ठान, भगवंताचं अधिष्ठान असणं आवश्यक आहे. तर हे इथे सांगितलेलं आहे. जरी कर्माने ते कर्म आपण करतोय, परंतु जर आपण अंतरी आतून ईश्वराशी एकरूप असणं आवश्यक आहे. हे इथे ह्या अध्यायातून आपण सार घेऊ शकतो.